आज आपण प्राकृतिक भारत हा काय आहे आणि प्राकृतिक भारताचं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती महत्त्व आहे आणि त्याचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे याबद्दलची आज आपण माहिती बघणार आहोत। या ठिकाणी आपल्या समोर भारताचा प्राकृतिक नकाशा आपण थोड्याफार प्रमाणामध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा नकाशा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असतो। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नकाशाचं वाचन करणं हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं। नकाशाच्या वाचनामधून विद्यार्थ्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास होत असतो। हा अभ्यास करताना आपल्याला नकाशामध्ये ज्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या असतात त्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं असतं। साधारणतः विद्यार्थ्यांना असं वाटतं की नकाशा वाचन म्हणजेच एक नकाशा जो दिसतो त्याचं वाचन करणं। मित्रहो, आपणास माहित नाही नकाशे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। आपण साधारणतः जे नकाशे बघतो ते राजकीय नकाशे असतात आणि राजकीय नकाशामध्ये देशाची बॉर्डर, देशाच्या सीमा, देशाची जी घटक राज्य आहेत त्यांच्या सीमा, केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा, त्यांच्या राजधान्या आणि ह्या गोष्टी नकाशामध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्याला आपण काय म्हणतो, राजकीय भारत। पण दुसरीकडे जर आपण गेलो तर आपल्याला प्राकृतिक भारत सुद्धा महत्त्वाचा असतो। प्राकृतिक भारत अभ्यासताना आपण त्या प्राकृतिक भारताच्या नकाशामध्ये काही विशेष अशा गोष्टी आपण दाखवू शकतो, जसं की भारतामधील डोंगर, भारतामधील पर्वत, भारतामधील नद्या, या देशातील जंगले, वने, ह्या सर्व गोष्टी आपण या नकाशामध्ये दाखवू शकतो प्राकृतिक भारतामध्ये। त्यानंतर आपण आणखी जर पुढे गेलो तर आपल्याला आर्थिक नकाशा सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। आर्थिक नकाशामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये कोणते उद्योग, कोणते व्यवसाय, शेती, शेतीची उत्पादने, या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील। कोणत्या राज्यामध्ये कोणती खनिज संपत्ती आहे, कोणत्या खाणी आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन देशामध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे याचं सुद्धा आपल्याला आर्थिक नकाशामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल। देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिक शहरांची निर्मिती कशी झालेली आहे, त्याच्या पाठीमागे कोणते घटक आहे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की नकाशे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि आज आपण त्यापैकी फक्त प्राकृतिक भारत याबद्दल माहिती बघणार आहोत। लक्षात घ्या की प्राकृतिक भारताचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष पहिल्यांदा एक गोष्ट येते की हा जो भारताची जी बॉर्डर आहे या बॉर्डरच्या आतमध्ये भारतात जो भारत दर्शवलेला आहे त्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे। तर लक्षात घ्या की या टोटल या बॉर्डरच्या आतमध्ये जो भारत दर्शवलेला आहे त्याचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर। लक्षात घ्या की कोणत्याही एखाद्या मोठ्या भूप्रदेशाचं क्षेत्रफळ, एखाद्या देशाचं क्षेत्रफळ, एखाद्या राज्याचं क्षेत्रफळ जेव्हा आपण दाखवतो तेव्हा ते कशामध्ये दाखवलं जातं, किलोमीटर मध्ये। तर 32,87,263 चौरस किलोमीटर काय आहे भारताचं क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर आता या नकाशामध्ये आणखी काय दाखवलेलं आहे तर या नकाशामध्ये आपल्याला विविध भारतामध्ये असलेल्या पर्वत रांगा दाखवलेल्या आहेत। तर त्या पर्वत रांगा साधारणतः काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून बंगाल पर्यंत कोणकोणत्या पर्वत रांगा आहे त्या सुद्धा याच्यामध्ये प्राकृतिक भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतील। आणि साधारणतः भारतामध्ये मुख्यतः 7 पर्वत रांगा आपल्याला बघायला मिळतात। तर या 7 ज्या पर्वत रांगा आहेत त्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आहेत। हिमालयन पर्वतरांग ही वरच्या बाजूला आहे, त्याच्यानंतर राजस्थानच्या भागामध्ये जर आपण गेलो तर तिथे आपल्याला अरवली पर्वतरांग बघायला मिळेल। त्याच्या खाली आपण जर आलो
तर विंध्य पर्वतरांग आपल्याला या ठिकाणी आपल्याला अरवली पर्वतरांग बघायला मिळेल. अशी जर ही पर्वतरांग जी आहे हे आपल्याला हिमालय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला विंध्य पर्वत बघायला मिळेल. इकडे खाली आलो तर सातपुडा पर्वत रेंज आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याच्या खाली आपण आलो तर साधारणतः पश्चिम किनारपट्टीवरील जो पर्वतरांग आहे याला आपण सह्याद्री पर्वतरांग असं म्हणतो, किंवा त्याला पश्चिम किनारपट्टीवरील पर्वतरांग असं आपण सुद्धा सह्याद्री घाट किंवा पश्चिम घाट असं सुद्धा आपण म्हणतो. आणि इकडे पूर्वेकडे गेल्यानंतर या पूर्वेच्या समुद्र किनारपट्टीच्या काही अंतरावर आपल्याला पूर्व घाट सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. तर या मेनली भारतामधील काय ह्या पर्वतरांगा आपल्याला बघायला मिळतात. आणि या पर्वतरांगेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला आपण काय म्हणू शकतो, जलदुभाजक सुद्धा असं आपण म्हणू शकतो, की प्रत्येक पर्वतरांगेमधून वेगवेगळ्या नद्यांचा काय झालेला आहे, उगम झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि त्या ज्या नद्या आहेत त्या नद्या जलदुभाजनाचं काय करतात, काम करतात. तर तुमच्या माहितीसाठी की भारतामध्ये सर्वात मोठ्या ज्या नद्या आहेत, जसं आपण गंगा, यमुना ह्या काय मोठ्या नद्या आहेत. तर गंगा नदीचा उगम हा कुठे होतो, गंगोत्री मधून गंगा नदीचा काय होतो, उगम होतो. आणि ती नदी वाहत 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 कुठे जाते, शेवटी बांगलादेशामध्ये जाते. आणि भारतातील नद्यांच्या जो काही पाणलोट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्राचा जर आपण विचार केला तर गंगा नदीचं पाणलोट क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठं काय पाणलोट क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी जी लोकसंख्या राहते गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये त्याला नदीचं खोरं आपण असं म्हणतो. तर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या ही गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. आणि ही या ठिकाणी लोकसंख्या निर्माण वाढ होण्याचं कारण काय, तर गंगा नदी ज्या प्रदेशामधून वाहते त्या तो प्रदेश गंगा नदीच्या वाहून आणलेल्या गाळाने आणि त्याच्या समृद्ध पाण्याने काय झालं, सुपीक झालेला आहे. आणि या ठिकाणची जमीन उपजाऊ असल्यामुळे, जास्त उत्पादन देणारे असल्यामुळे त्या ठिकाणी वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्याचं काम या गंगा नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशाने केलेला आहे. आणि म्हणून भारतातील सर्वात जास्त दाट लोकसंख्या आपल्याला गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर गंगा नदीचा उगम गंगोत्री मधून झाला आणि तिकडे ती पश्चिम बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली आहे, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेली आहे. पण या गंगा नदीला दोन्ही साईडने अनेक उपनद्या येऊन मिळालेल्या आहेत. काही नद्या ह्या पूर्वेकडून येऊन मिळालेल्या आहेत, तर काही नद्या ह्या पश्चिमेकडून गंगा नदीला येऊन मिळालेल्या आहेत. आणि ह्या सर्व उपनद्या आणि गंगा नदी यांचं मिळून काय बनलेलं आहे, गंगा नदीचं खोरं. आणि थोडक्यात जर सांगायचं झालं तर पावसाचा पडलेला थेंब शेवटचा तो पाऊस जेव्हा पडतो तो कोणत्या दिशेने पाणी वाहतं आणि ते गंगा नदीला येऊन मिळतं, तो तिथपासून गंगा नदीचं काय तयार होतं, खोरं तयार होतं. त्याला त्याचं पाणलोट क्षेत्र असं म्हणतात. आणि मग लक्षात घ्या की भारतामधील अनेक राज्यांमधून ह्या नद्यांच्या उपनद्या वाहत वाहत येतात आणि ते गंगा नदीला येऊन मिळतात. आणि म्हणून सर्वात मोठं खोरं कोणतं आहे, गंगा नदीचं खोरं आहे. आणि सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा हे अतिशय काय महत्वाची गोष्ट आहे. भारत हा एक असा देश आहे की जगामध्ये विविध प्रकारचं वातावरण आहे, विविध प्रकारचं हवामान आहे. बहुतांशी जगामधले सर्व प्रकारचं हवामान हे आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतं. हे तुमच्या आमच्या सर्वांचं काय एक भाग्य आहे. लक्षात घ्या की भारतामध्ये हिमरेषा आपल्याला बघायला मिळते. हिमरेषा म्हणजे काय, की ज्या रेषेच्या पलीकडे 12ही महिने बर्फ असतो तसा प्रदेश आपल्याला भारतामध्ये सुद्धा बघायला मिळतो. भारतामध्ये काही असा प्रदेश आहे की ज्या प्रदेशाच्या पलीकडे 12ही महिने काय असतो, बर्फ असतो. जगामध्ये ज्या मोठमोठ्या हिमनद्या आहेत तशा प्रकारच्या हिमनद्या भारतामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. जगामध्ये जे वाळवंट आहेत, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाळवंट आहेत, उष्ण रेताळ प्रदेश असतो, तशा प्रकारचा रेताळ प्रदेश किंवा तशा प्रकारची हवामान सुद्धा भारतामध्ये आपल्याला राजस्थानच्या थरच्या वाळवंटामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वाळवंट सुद्धा कशामध्ये आहे, भारतामध्ये आहे. भारतामध्ये
उष्ण कटिबंधीय हवामान हे प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं. समशीतोष्ण कटिबंधीय हवामान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. 12 महिने पडणारा पावसाचा प्रदेश सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि एक प्रकारे सर्व प्रकारचं हवामान आपल्याला बघायला मिळतं. आणि सर्व प्रकारचं हवामान आपल्या देशामध्ये असल्यामुळे सर्व प्रकारच्या पीक किंवा सर्व प्रकारची फळे, फुले, धान्य आपल्याला या ठिकाणी पिकताना सुद्धा दिसतं. आणि लक्षात घ्या की आपल्या देशाची लोकसंख्या आज 140 करोड पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आणि या 140 करोड लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्याचं काम आपली ही जमीन करते. आणि आज आत्ताच्या घडीला आपल्या सर्व लोकसंख्येला अन्नधान्य पुरवून आपण अन्नधान्य हे आजूबाजूच्या देशाला काय करतो, निर्यात करतो. एवढी मोठी क्षमता ही आपल्या देशाकडे आहे. पण जगाचा जर विचार केला तर जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ 2.4 एवढं क्षेत्रफळ भारताच्या वाट्याला आलेलं आहे. आणि त्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारताचा कितवा नंबर क्रमांक लागतो, 7वा क्रमांक लागतो. आणि त्यात सुद्धा एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर 2.4 क्षेत्रफळ भारताच्या वाट्याला आलेला आहे. पण जागतिक लोकसंख्येचा फार मोठा वाटा हा भारताच्या वाट्याला आलेला आहे. म्हणजे भारतामध्ये फार मोठी लोकसंख्या, जागतिक लोकसंख्येच्या हिस्सा भारतामध्ये आहे. एवढ्या लोकांना अन्नधान्य पुरवून आपण आजूबाजूच्या देशांना काय करतो, अन्नधान्य काय करतो, निर्यात करतो. आपल्याला असं म्हणता येईल की आपल्या देशातली जमीन जी आहे फार उपजाऊ आहे आणि एवढ्या लोकांना अन्नधान्य पुरवते. देशातला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकसंख्या झपाट्याने वाढली तरी सुद्धा या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य देशाने पुरवलेलं आहे. तर या पर्वतरांगांमुळे देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण सुद्धा काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. सह्याद्री पर्वत जो आहे, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे हवामानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तफावत आपल्याला बघायला मिळते. का तर पश्चिमेकडे समुद्र किनारपट्टी आहे आणि समुद्र किनारपट्टीच्या नंतर आपल्याला काय बघायला मिळतो, आपण समुद्र किनारपट्टीच्या पलीकडे आपल्याला पठारी भाग मिळतो. आणि जेव्हा याचा परिणाम भारताच्या पाऊसमानावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. जे नैऋत्य मोसमी वारे जे येतात ते वारे साधारणतः ही जी किनारपट्टी जी आहे, ही पश्चिमेकडील किनारपट्टी, या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये केरळ पासून तर साधारणतः मुंबई, गुजरात पर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये काय पडतो, मुंबईपर्यंत पाऊस पडताना आपल्याला दिसतो. याचं कारण काय की जसे हे नैऋत्य मोसमी वारे इकडे वाहत येतात आणि ते सह्याद्री पर्वताला अडतात, त्यानंतर ते या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये काय देतात, पाऊस देतात. आणि म्हणून हा प्रदेश जास्त पावसाचा प्रदेश आहे. या पर्वत रांगेला ओलांडून जेव्हा हे वारे भारतामध्ये आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा या ठिकाणच्या जवळच्या प्रदेशामध्ये मात्र ते कमी पाऊस देतात. आणि या ठिकाणी वेगळं हवामान आपल्याला बघायला मिळतं. त्याला काय म्हणतो आपण, पर्जन्य छायेचा प्रदेश. या ठिकाणी लगेच पाऊस पडत नाही, त्याच्या पुढे वारे जेव्हा जातात तेव्हा पुढच्या भागामध्ये जास्त पावसाला काय होते, सुरुवात होते. आणि मग हेच असंच इकडच्या किनारपट्टीवर सुद्धा आपल्याला हे अशा प्रकारचं बघायला मिळते. आणि हिमालय पर्वत जो आहे याची भूमिका ही खूप मोठी आहे. राजस्थानला पाऊस पडण्यामध्ये, हरियाणाला, पंजाबला पाऊस पडण्यामध्ये हिमालय पर्वताची भूमिका ही अतिशय महत्वाची असल्याचं आपल्याला दिसते. हे वारे जेव्हा हे असे वाहतात आणि वर जातात आणि हिमालय पर्वताला जेव्हा ते अडतात, साधारणतः जून मध्ये केरळमध्ये पावसाला काय होते, सुरुवात होते. आणि हे वारे जुलै पर्यंत, साधारणतः जून जुलैच्या सुरुवातीपर्यंत, एंडिंग पर्यंत हे वारे इकडे हिमालयापर्यंत येऊन पोहोचतात. आणि आल्यानंतर त्याची दिशा बदलते आणि ते इकडे पश्चिमेकडे वाहत येतात. आणि मग इकडे काय होतो, हे वारे इकडे आल्याच्या नंतर राजस्थानमध्ये काय पडतो, जुलै महिन्याच्या शेवटी पाऊस पडताना आपल्याला दिसतो. म्हणजे हे जे पर्वत रांगा आहेत, ह्या पर्वत रांगा संपूर्ण भारतामध्ये मोसमी वारे फिरवण्याचं काम करतात आणि त्या ठिकाणी काय पडतो, पाऊस पडतो. आणि हे ज्या पर्वतरांगाच्या प्रत्येक पर्वतरांगेमधून आपल्याला वेगवेगळ्या नद्यांचा उगम झाल्याचं आपल्याला दिसते. जसं ह्या सह्याद्री पर्वत जो आहे याच्या अनेक अशा काय डोंगर रांगा सुद्धा महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या आहेत. आणि या डोंगर रांगांमधून सुद्धा अनेक नद्यांचा काय झालेला आहे, उगम
झालेला आहे. जसं की महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून गोदावरी नदीचा उगम झालेला आहे, की जिला दक्षिण गंगा असं म्हणतात आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि लांब नदी म्हणून तिचा आपण काय करतो, नामोल्लेख सुद्धा करतो. त्यानंतर भीमाशंकर मधून भीमा नदीचा उगम झालेला आहे. त्यानंतर कृष्णा, कोयना या नद्या सुद्धा सह्याद्री पर्वत आणि त्याच्या डोंगर रांगांमधून काय झालेल्या आहे, उगम पावलेल्या आहेत. खाली जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला कावेरी नदी, ही नदी सुद्धा आपल्याला दक्षिण भारतामध्ये मोठी नदी आपल्याला बघायला मिळते. मध्य भारतामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला फार मोठी नदी कोणती आहे, नर्मदा नदी आपल्याला बघायला मिळते आणि ती सातपुड्याच्या डोंगर रांगांमधून ती आपल्याला वाहताना दिसते. आणि अमरकंटक, मध्य प्रदेश मधील अमरकंटक या ठिकाणी तिचा काय होतो, उगम होतो. आणि ही एक भारताच्या मधोमध वाहणारी नदी, तिचे खास वैशिष्ट्य असं आहे की ती पूर्वेकडे उगम पावते आणि ती पश्चिमेकडे जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. गुजरात राज्यामधून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. तिच्याच जोडीला दुसरी वाहणारी जी नदी आहे ती तापी नदी आहे. ती सुद्धा इकडे उगम पावून ती सुद्धा इकडे येऊन इकडे पश्चिम समुद्राकडे ती अरबी समुद्राकडे जाते. तर अशा, आणि त्यानंतर उत्तर भारतामध्ये अशा अनेक नद्या आहेत की त्या पश्चिमेकडून इकडे पूर्वेकडे वाहत जाऊन गोदावरी नदीला जाऊन मिळतात. तर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या नद्यांचं वैशिष्ट्य सुद्धा कसं आहे, वेगवेगळं आहे. काही नद्या ह्या खळखळाटून वाहणाऱ्या आहेत. काही नद्यांना एखाद्या राज्याचं अश्रू असं म्हटलं गेलेलं आहे. काही नद्यांना आपण एखाद्या राज्यामध्ये तिने अनेक धनसंपदा निर्माण केलेली आहे. पण काही राज्यांमध्ये या नद्यांच्या पुरामुळे फार मोठ्या प्रमाणात हानी होताना सुद्धा आपल्याला दिसते. जसं गंगा नदीच्या पूर्वेकडे कोसी ही नदी जी आहे ही अतिशय अनेक वेळा तिचे प्रवाह सुद्धा बदललेले आहे आणि त्यामुळे बिहारमध्ये अनेक वेळा काय झालेलं आहे, पूर परिस्थिती त्यामुळे निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. तर या पर्वत रांगांमुळे वेगवेगळ्या प्रकारची वन संपदा सुद्धा आपल्या देशामध्ये काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे. दक्षिणेपासून जर उत्तरेकडे जर आपण गेलो तर भारतामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, वनस्पती, फळे, फुले आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारची अभयारण्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की या अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. उत्तरेकडे जर आपण गेलो तर आपल्याला हिमबिबट्या, हिम अस्वल, हिम फॉक्स वर आपल्याला बघायला मिळतात. आणि जसं जसं आपण खाली येऊ तसं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर भारताच्या या प्राकृतिक रचनेमुळे पीक पद्धती सुद्धा वेगळी प्रकारची झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. या दोनही किनारपट्टीच्या जे पर्वत रांगा आहेत त्यांच्या समुद्र किनाऱ्याकडून आपल्याला भात पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये पिकवताना आपल्याला दिसते. पूर्व किनारपट्टीवर सुद्धा तांदूळ किंवा भात याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा भाताचं उत्पादन काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसतं. मध्य प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला भात पिकाबरोबरच अन्नधान्याचे पिकं, डाळवर्गीय पिकं, तेलवर्गीय पिकं याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. इकडे मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन, त्याचबरोबर गहू, हरभरा यासारखं पीक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. कापसाचं उत्पादन गुजरात, महाराष्ट्र, आंध्र या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतं. उत्तर प्रदेशमध्ये ऊसासारखं उत्पन्न आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला ज्यूटचं उत्पादन मोठ्या प्रमाणात दिसते. तर वातावरणामध्ये सुद्धा विभिन्नता असल्यामुळे भारताच्या पीक पद्धतीमध्ये सुद्धा विभिन्नता झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. परंतु नकाशाचा अभ्यास करत असताना आपल्याला राजकीय नकाशे, प्राकृतिक नकाशे, आर्थिक नकाशे, मानवी भूगोल या दृष्टिकोनातून आपण नकाशाकडे बघितलं पाहिजे. आता नकाशाचा अभ्यास करताना आपल्याला यामध्ये जर राजकीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सर्व प्रकारचे किती घटक राज्य आपल्या देशामध्ये आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आपल्या देशामध्ये आहेत, कोणत्या घटक राज्याच्या सीमा कोणत्या घटक राज्याला भिडून आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर प्राकृतिक भारताचं जर स्थान आपल्याला जर सांगायचं झालं तर त्याचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान सुद्धा काय असतं,
महत्वाचं असतं. साधारणतः भारताच्या 8 विषुववृत्त जर आपण खाली गेलो, विषुववृत्त जे मूळ विषुववृत्त आहे त्याच्या 8 उत्तरेकडे जर आपण आलो तर भारताचा काय होतो, भौगोलिक विस्तार काय होतो, सुरू होतो आणि मग तो काश्मीर पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. पूर्व आणि पश्चिम म्हणजे ज्या नकाशामध्ये ज्या उभ्या रेषा असतात त्याला आपण काय म्हणतो, रेखावृत्त असं म्हणतो. तर रेखावृत्तीय विस्तार गुजरात पासून इकडे आसाम पर्यंत हा कसा आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळते. भारताच्या मधोमधातून मकर वृत्त गेलेला आहे, ते किती राज्यामधून गेलेलं आहे, कोणत्या राज्यामधून गेलेलं आहे, कोणती महत्वाची शहरं त्याच्यावर येतात याचा सुद्धा आपल्याला नकाशामध्ये ती माहिती आपल्याला मिळते. त्याचा सुद्धा आपण अतिशय बारकाईने काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. भारताची जी सीमा आहे, बॉर्डर जी आहे ती कोणकोणत्या देशाला भिडलेली आहे त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायला नकाशामध्ये मिळतो आणि कोणत्या देशासोबत भारताची जी लाईन आहे त्याला कोणत्या प्रकारचं नाव दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला नकाशामध्ये बघायला मिळेल. त्याची लांबी किती आहे, सर्वात जास्त लांबी भारताची कोणत्या देशाबरोबर आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. भारताचा समुद्र किनारा एकूण किती आहे ते आपल्याला बघायला मिळेल. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे ते आपल्याला नकाशावर बघायला मिळते. आणि म्हणून हा जो अभ्यास आहे हा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने नकाशा वाचनाला अतिशय महत्व दिलं पाहिजे. मग तो नकाशा महाराष्ट्राचा असेल, भारताचा असेल, जगाचा असेल, त्या नकाशाचं वाचन केलं पाहिजे. नकाशाच्या वाचनामुळे आपल्याला जगभरातील जी महत्वाची स्थळं आहेत, त्याचं ठिकाण कोणतं आहे, ते कोणत्या अक्षरवृत्तामध्ये आहे, कोणत्या गोलार्धामध्ये आहे याची पूर्णपणे जाणीव आपल्याला होऊ शकते. नकाशाच्या वाचनामुळे आपल्याला जगामध्ये असलेले महासागर, जगामध्ये असलेले समुद्र, जगामध्ये असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला नकाशावरून काय करतात, कळतात. आणि त्यामुळे आपल्याला जगाच्या प्राकृतिक रचनेच्या, जगाच्या हवामानाचा, जगाच्या पीक पद्धतीचा पूर्णपणे अभ्यास आपल्याला येऊ शकतो. आणि भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. प्रत्यक्षपणे आपण नजरेने बघत असल्यामुळे पुढे आपल्याला अभ्यास करताना फारशा काही अडचणी येत नाही असं मी तुम्हाला सांगू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने नकाशाचं वाचन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे.